शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. कापसाच्या भावात पुन्हा एकदा मोठी तेजी आपल्याला बघायला मिळत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातून एक कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे. ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत. अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय मित्रांनो. पांढरे सोने चकाकले. पहिल्यांदा 8,500 रुपयापर्यंत चढला दर. शेतकऱ्याजवळ साठवणुकीतील कापूसच नाही, फायदा होणार कुणाला? होय शेतकरी मित्रांनो, पांढरे सोने आता चांगलेच चकाकलेले आहे. अमरावती आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे तेलाच्या दरात वाढ झाल्याने सरकीची मागणी वाढली व क्रूड ऑइल मागल्याने पॉलिस्टर 30 ते 35% मागले. त्यामुळे रुईच्या गाठींची मागणी वाढली. अशातच सीसीआयने गाठी बाजारात आणल्या आहेत. त्यामुळे कापसाचे दर पहिल्यांदा 8,400 ते 8,500 रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. शिवाय सोयाबीनच्या दरातही तेजी आल्याचे चित्र आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पॉलिस्टर निर्मितीसाठी आवश्यक घटक असलेल्या क्रूड ऑइलचा पुरवठा विस्कळीत झाला व दरवाढही झाली आहे. त्यामुळे पॉलिस्टरच्या दरात 30% वाढ झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पर्यायी घटक असलेल्या कापसाची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 1.5 महिन्यापूर्वी असलेल्या रुईच्या दरात किमान 20 पाऊंडने वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत कापसाला उठाव आला व दरवाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत मार्केटमध्ये कापसाची आवक कमी आहे. कापसाचे बाजारभाव आता चांगलेच वाढलेले आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटसुद्धा अनुकूल आहे. घडामोडींच्या तुलनेत कापसाचे दर तसे कमीच. आंतरराष्ट्रीय बाजारात 1.5 महिन्यापूर्वी रुईचे बाजारभाव 61 सेंट पर पाऊंडवरून सद्यस्थितीत 77 सेंट पर पाऊंडवर पोहोचले आहे. याशिवाय रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलर सद्यस्थितीत 93.38 रुपयावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत कापसाचे दर किमान 8,700 ते 8,800 रुपयावर राहायला पाहिजे, अशी अभ्यासकांची माहिती आहे. मित्रांनो, सोयाबीन पहिल्यांदा 5,400 रुपयावर. तेलाची आणि सोयाबीनमध्ये दरवाढ झाल्याने या महिन्यात सोयाबीनला उठाव आला व दरात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत बुधवारी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5,100 ते 5,400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मात्र शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील सोयाबीन नसल्याने बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. एकंदरीतच शेतकऱ्याकडे कापूस असो किंवा सोयाबीन असो, सद्यस्थितीला माल नाही आणि कापसाचे भाव वाढले आणि सोयाबीनचे सुद्धा भाव वाढलेले आहे. आता जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीत काय भाव गेला. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त 8,725 रुपये कापूस गेला. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुलगाव जास्तीत जास्त या ठिकाणी 8,650 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बाजार समित्या पटापट सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,950 रुपये. वर्धा जास्तीत जास्त 8,400 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,570 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,050 रुपये. भिवापूर जास्तीत जास्त 8,240 रुपये. मांडळ जास्तीत जास्त 8,200 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 8,050 रुपये. त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 8,300 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,560 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,290 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 8,050 रुपये. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 8,275 रुपये. त्यानंतर मित्रांनो, सेलू खाजगी बाजार परभणी 8,655 रुपये. तर पांढरकवडा यवतमाळ 8,375 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढ्यासाठी इतकंच. धन्यवाद.